मित्रांनो आता मी गणपती आणायला चाललोय आणि माझ्यासोबत प्रेम आहे, काच पण आहे. इकडे बघ. आता मी चालत जातोय आणि प्रेम बाईक नेणार आहे म्हणून त्याकडे मी गणपतीचा पाठ घेतोय. प्रेम चल गणपतीचा पाठ चल. गाडी घेतो ना चालू. काय बोलतोय? आजू येतोय. प्रेम बाई चल बाय बाय. भेटू खाली भेटू. मी तर वाटीत नाही जातोय. कुपडी नको ठेव. कुपडी नको ठेव. जा 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 गणपती आणायला. चल. तर मंडळी, तुमचं स्वागत करायचं राहूनच गेलं. तर गणेश उत्सव 2025 या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आता तुम्ही म्हणाल, मागच्याच व्हिडिओमध्ये तर आपण आगमन पाहिलं, आता कोणता गणपती आणतोयस? तर मागच्या व्हिडिओच्या शेवटीला तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या घरचा गणपती मी कसा घेऊन आलो ते. आता तुम्ही म्हणाल, स्पेशल व्हिडिओ बनवायचा म्हणून गणपती वेगळा आणलास की काय, की वाडीत तुझी काय भानगड वगैरे आहे की काय? तर मित्रांनो, गैरसमज नसावा, तसं काही नाही. गणपती आदल्या दिवशीच आणला, पण तो का आणला याचं कारण तुम्हाला पुढे नक्कीच कळेल. हेच नाही मामा, या माझ्यासोबत मोगरे मामा सुद्धा जोडलेले आहेत आणि आम्ही आता सर्व गणपती आणायला जातोय. त्यांचा गणपती येणार आहे पण तो उद्या आणणार आहे. आज आपण इथला आणतोय. ऐका तिकडे आधी उत्साही जोडतोय. तिकडे तिकडून जरा बाजूला व्हा असं बोलून जा ना. शूट घेतो. आधी तुम्हाला माझ्या घरच्या गणपती बाप्पाची झलक दाखवतो. पाहिलंत ना? आता तुम्हीच सांगा, अशा अरुंद वाटेवरून हा एवढा मोठा गणपती बाप्पा घेऊन जाऊ शकतो का मी? कोणत्याही उत्सवात उत्साह असणे हे नेहमीच चांगलं, पण जर अतिउत्साह असेल तर काय होतं याचं लाईव्ह उदाहरण तुम्हाला आता बघायला मिळेल. झाली का पंचायत? आता ह्या टेम्पोच्या मागे जी तुम्हाला पट्टी दिसते ही तर अगदी परमनंट होती. आम्हाला वाटलं ती अगदी पोर्टेबल असेल, कधीही काढू शकतो, पण असं नव्हतं आणि त्यामुळे आम्हाला जवळजवळ 10 मिनिटे बाप्पा आमच्या हातावर ठेवावा लागला.
10 मिनिटाच्या अथक प्रयत्नानंतर ती पट्टी निघाली आणि आम्ही आमच्या गणपती बाप्पाला टेम्पोत बसवलं. आणि आता आपला प्रवास सुरू झाला तो घराच्या दिशेने. समोर विद्येचा देवता व उजव्या बाजूला जेथून आम्ही आमची विद्या प्राप्त केली ती आमची मराठी शाळा. आमच्या गावाकडचे रस्ते कितीही डांबरे झाले तरी त्याला लाल मातीचा स्पर्श असतोच. थोडक्यात काय, आम्ही अजून तरी डांबरट झालेलो नाही. करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झलके माल मुक्ता फळाची. जय देव जय देव, तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस चाहूं मैं, तू आदि अंत महिमा तेरी हम पर बरसाए रखना, मेरी बिगड़ी बनाना. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ति. जय देव जय देव, देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा, ओम नम गणपते नमः. देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा, ओम नम गणपते नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी झलके माल मुक्ता फळाची. जय देव जय देव, तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस चाहूं मैं, तू आदि अंत महिमा तेरी हम पर बरसाए रखना, मेरी बिगड़ी बनाना. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ति. जय देव जय देव, देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा, ओम नम गणपते नमः. देवा हो देवा गणेशा, लंबोदर गणेशा, ओम नम गणपते नमः.
जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झलके माल मुक्ता फळाची जय देव जय देव तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस चाहूं मैं, तुम आदि अंत महिमा तेरी हम पर बरसाए रखना, मेरी बिगड़ी बनाना। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव देवा हो देवा गणेशा लंबोदर गणेशा ओम नमः आता एवढी कसरत पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही गणपती आदल्या दिवशी का आणतो ते. लंबोदर गणेशा ओम गणपतये नमः सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जय त्यातूनच एकदा का मूर्ती गाभाऱ्यात बसवली की पुढचं डेकोरेशन करायला आम्हाला वेळ पण हवा असतो. झलके माल मुक्ता फळाची जय देव जय देव तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस चाहूं मैं, तुम आदि सर्वांचा सल्ला ऐकत एकदाचा आम्ही गणपती बाप्पा गाभाऱ्यात बसवला. मेरी बिगड़ी यावर्षीची थीम होती गणेश पंचायती. याविषयी पुढे बोलूच. जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन ह्या गावाकडच्या अनमोल अशा आठवणी जपण्याचा माझा छोटासा प्रयत्न. देवा हो देवा गणेशा लंबोदर ह्या प्रयत्नांना तुम्ही दाद द्याल हीच माफक अपेक्षा. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर.